नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी ऑफिसमध्ये असते तेव्हा तिला मनोजचा कॉल येतो. आता वल्लरी मनोजचा कॉल रिसीव करते आणि त्याला विचारायला लागते की काय पोहोचलात की नाही ऑफिसला आणि आठवण वगैरे येते की नाही माझी. आता तितक्यात समोरून कोणीतरी दुसराच माणूस बोलत असतो आणि तो माणूस वल्लरीला विचारतो की हॅलो वल्लरी मॅडम बोलताय का. आता वेगळा आवाज ऐकून वल्लरी थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की हो मी वल्लरीच बोलते, पण तुम्ही कोण बोलताय, हा तर माझ्या मिस्टरांचा नंबर आहे ना, तुमच्याकडे कसा. तेव्हा तो माणूस सांगतो की अहो मी त्यांच्यासोबत काम करतोय, तुमच्या मिस्टरांना शॉक लागलाय. आता हे ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूपच घाबरून जाते आणि धावतच तिथून बाहेर येते आणि रिक्षात बसून रिक्षावाल्याला म्हणायला लागते की दादा पटकन चला. आता तितक्यात मनोजसुद्धा येऊन रिक्षात बसतो आणि रिक्षावाल्याला म्हणायला लागतो की हो दादा पटकन चला. तेव्हा वल्लरी आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्ही, आणि विचारायला लागते की म्हणजे हे सगळं तुम्ही केलं होतं, जीव घ्यायचं काम करताना तुम्ही. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की जीव घेत नाही आहे, बायकोचा फक्त वेळ घेतोय, आपण पिक्चरला जातोय वल्लू. तेव्हा वल्लरी चिडत म्हणते की ही कुठली पद्धत आहे हो, जर का पुन्हा असं केलं ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. तेव्हा मनोज हसत म्हणतो की बरं आता जाऊया पिक्चरला. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा भाजीला वाफ आली ना की लगेच गॅस बंद करा. आता वल्लरीची सासूसुद्धा तिथेच असते आणि ती मनातच म्हणते जरासुद्धा चव नाही आहे या प्रेरणाच्या हाताला, भाज्या नुसत्या उकडून ताटात टाकते की काय काय माहिती, त्याच्यात ना मीठ ना मसाला ना तिखट. तर इकडे तेजा तिच्या बॉसशी फोनवरती बोलत असते. आता वल्लरीच्या सासूच्या लक्षात येतं की तेजाचं इकडे लक्ष नाही आहे, त्यामुळे ती तिथून उठते आणि किचनमध्ये येते आणि इकडे तिकडे बघत भाजीमध्ये हळूच भरपूर तिखट घालते आणि म्हणते की एकीने माझ्यासारख्या सुगरणीकडून शिकून घ्यायला पाहिजे, आज त्यांना कळेल की जेवण काय असतं. तितक्यात आता तिथे मिठू येते आणि सर्वांना आवाज द्यायला लागते की कुठे आहात तुम्ही सगळे, लवकर या बाहेर. तेव्हा प्रेरणा, श्वेता आणि तेजा मिठूचा आवाज ऐकून बाहेर येतात आणि मिठूकडे बघायला लागतात. तेव्हा मिठू सांगते की मी लूक टेस्ट करून आलेली आहे आणि ते प्रेरणाला म्हणते की प्रेरणादी मला ना खूप भूक लागली, माझ्या ना पोटात कावळा कुत्रा मांजरा सगळे उड्या मारतायत ग. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरं हात धुवून ये आणि मी तुला पटकन वाढते जेवायला, जा. आता मिठूचं लक्ष अचानक वल्लरीच्या सासूकडे जातं. तर आता वल्लरीची सासू किचनजवळ उभी असते. तेव्हा मिठू वल्लरीच्या सासूला विचारायला लागते की काकू तुम्ही तिथे काय करताय. आता वल्लरीची सासू अडखळतच म्हणायला लागते की तू थकून आली असशील ना, बाहेरून तू बस जेवायला, मी तुला वाढते. तेव्हा प्रेरणा त्यांना म्हणते की तुम्ही कशाला वाढताय, तुम्ही बसा ना, मी वाढते सगळ्यांना, बसा. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की या घरात राहायचं असेल तर एका भाकरीपुरतं तरी काम करावंच लागेल की नाही. तेव्हा मिठू म्हणते की हो चालेल, मग तुम्ही पटकन चेंज करून येते मी, तुम्ही वाढा चला, असं म्हणून मिठू चेंज करायला जाते. तर इकडे प्रेरणा, श्वेता आणि तेजा जेवायला बसतात. तर वल्लरीची सासू त्यांना जेवण वाढत असते. आता तितक्यात मिठूसुद्धा चेंज करून तिथे येते आणि तीसुद्धा जेवायला सगळ्यांसोबत बसते. आता सर्वजण पहिला घास खातात आणि खूपच ओरडायला लागतात आणि खोकायला लागतात. आता तेजा चिडत म्हणते की अगं प्रेरणा काय तिखटाची बिरणी टाकली की काय याच्यात. तर श्वेतासुद्धा म्हणते की अगं भाजी आहे की बॉम्ब आहे. तर प्रेरणासुद्धा टेन्शनमध्ये येत म्हणते की एवढी तिखट कशी काय झाली आहे भाजी. तर मिठू म्हणते की एक मिनिट, मी जेव्हा आले तेव्हा किचनमध्ये तुम्ही काय करत होता काकू, तुम्हीच उभे होतात ना तिथे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की मी तर फक्त गॅस बंद करायला गेले होते तिकडे. तेव्हा सर्वजण वल्लरीच्या सासूकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की असं का बघताय तुम्ही माझ्याकडे. आता सर्वच जणांना खूपच तिखट लागलेलं असतं आणि सर्वजण आता तिथून उठून ताटावरून उठतात आणि इकडे तिकडे पळायला लागतात आणि पाणी वगैरे प्यायला लागतात, साखर वगैरे खायला लागतात. आता हे बघून वल्लरीची सासू म्हणते की काय नाटकी पोरी आहेत या, एक घास खाल्ला नाही तोपर्यंत पळाल्या, मला तर आत्ता कुठे जेवणाला चव आली, असं म्हणून ते जेवायला लागतात. तर आता यानंतर दुसरीकडे रात्री आपण पाहतो की मनोज आणि वल्लरी बोलत असतात. आता वल्लरी मनोजला म्हणते की आज जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आला होता ना तेव्हा तर मी खूप घाबरून गेले होते, नंतर तुमच्यासोबत वेळ कसा गेला ना काही समजलंच नाही. तेव्हा मनोज म्हणतो की खरं तर आपण असं अधूनमधून पिक्चरला जायला पाहिजे बघ, असं वेगळ्याच दुनियेत तरंगल्यासारखं वाटतं. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं ऐका ना, आता आलात ना तुम्ही त्या दुनियेतून बाहेर. तेव्हा मनोज आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की सासूबाईबद्दल बोलते मी, नाही म्हणजे आपण त्यांना परत घरी बोलवून घेऊया असं वाटत नाही का तुम्हाला.
यावर मनोज म्हणतो की वल्लू, अगं मी तुला इतका छान रोमॅन्टिक पिक्चर दाखवला, मला वाटलं तू काहीतरी रोमॅन्टिक बघशील, बोलशील माझ्यासोबत. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, तसं नाही म्हणते मी, आपल्यावरती रागावून त्या गावी जाणार होत्या ना, आता मैत्रिणींकडे आहेत माझ्या, असं रात्री त्यांना तिकडे कुठे सोडायचं, आपण घेऊन येऊया ना त्यांना परत घरी. तेव्हा मनोज वल्लरीचा हात हातात घेत तिला म्हणतो की हे बघा, आईचं काय करायचं आहे ते आपण उद्या बघू, मोठ्या मुश्किलीने आपल्या दोघांना वेळ मिळाला, त्यामुळे आता कसलाच विचार करू नकोस तू. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा, मिठू, तेजा आणि श्वेता सगळ्या जणींना खूपच तिखट लागलेलं असतं. आता तेजा प्रेरणावर चिडत म्हणते की मला हे कळत नाही आहे की भाजी इतकी तिखट का बनवली होतीस तू. तेव्हा प्रेरणा म्हणते की मलासुद्धा हेच कळत नाही आहे की एवढी तिखट झालीच कशी, मी काय आज पहिल्यांदा स्वयंपाक करते का. तेव्हा मिठू म्हणते की मी सांगते ना, त्या लेडी हिटलरनेच केलं असेल हे सगळं मुद्दामहून. तेव्हा श्वेता म्हणते की 1 मिनिट, पण ती हे असं सगळं का करेल. तेव्हा मिठू म्हणते की अगं तिला प्रेरणादीच्या हातचं जेवण आवडलं नव्हतं ना म्हणून. तेव्हा तेजा म्हणते की काय केलं, आणि आपल्याला बुद्धी सुचली की आपण तिला भविष्य सांगायला गेलो, त्या म्हातारीला 1 वर्षाने नाही तर आजच मरणार आहे असंच सांगायला पाहिजे होतं. तर यावर श्वेतासुद्धा म्हणते की त्या विक्रमच्या पाठीवर कसा वेताळ चिपकून बसलेला असतो तसं ही आपल्या मानगुटीवर बसली आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, पण आपला हेतू चांगला होता ना गं, खोटं भविष्य सांगितल्यानंतर का होईना वल्लरीला आणि मनोज भाऊजींना ती बाई त्रास देणार नाही असंच वाटलं होतं आपल्याला. आता तितक्या तिथे वल्लरीची सासू येते आणि प्रेरणाचं हे सगळं बोलणं ऐकते. आता प्रेरणाचं बोलणं ऐकून वल्लरीची सासू सर्वांकडे बघायला लागते. तेव्हा आता सर्वांचं लक्षसुद्धा वल्लरीच्या सासूकडे जातं. तेव्हा वल्लरीची सासू खूपच रागाने त्यांच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की आग लागू द्या तुमच्या त्या भविष्याला, लाज नाही वाटली का तुम्हाला माझ्याशी खोटं बोलायला. यावर तेजा म्हणते नाही काकू, तुम्हाला जसं वाटतं ना तसं नाही आहे. यावर वल्लरीची सासू म्हणते तुम्ही तर मला वरती पोहोचवायची तयारी करताय. यावर श्वेता म्हणते की नाही हो काकू, आम्ही ते आपलं सहज. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते सहज काय, मस्करी केली, आणि काय गं तुमच्या आईबाबांशी कराल का तुम्ही अशी मस्करी, त्यांना सांगाल का भविष्य की तुम्ही 1 वर्षात मरणार आहे म्हणून. यावर कोणी काहीच बोलत नाही. त्यावर वल्लरीची सासू म्हणते काय झालं आता, कल्पनासुद्धा करवत नाही आहे ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही काकी, तुमचा गैरसमज झाला आहे हो काहीतरी, आम्ही फक्त वल्लरीसाठी तिला मदत म्हणून. तेव्हा वल्लरीची सासू रागातच म्हणते की काय वल्लरीसाठी मला घराबाहेर काढण्याचा प्लॅन केलात ना तुम्ही, तिनेच सांगितलं असेल ना तुम्हाला की माझी सासू खूपच खराब आहे, मला खूपच त्रास देते, हो ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही काकी, खरंच तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, वल्लरीचा या सगळ्यांशी काहीच संबंध नाही आहे हो. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की गैरसमज माझा नाही, गैरसमज तुमचा झाला आहे. तुम्हाला असं वाटलं की ही काय गावाखेड्यातली साधी बाई आहे, हिला आपण वेड्यात काढू शकतो, पण इंदुमती आहे मी. कोण इंदुमती, ओल्या झाडालासुद्धा आग लावणारी बाई आहे मी, समजलं ना. तेव्हा सर्वजण खूपच शॉक होऊन वल्लरीच्या सासूकडे बघायला लागतात. यावर तेजा म्हणते की मग अजून काय ऑप्शन होता आमच्याकडे. नाही, तुम्ही वागतच तशा होतात ना, मनोज आणि वल्लरीला तुम्ही स्पेस देत नव्हता, सतत तुम्ही त्यांच्या मध्ये करत होता, त्यांना स्वतःचा वेळ हवा होता म्हणून आम्ही सगळं केलं. यावर वल्लरीची सासू रागातच म्हणते आमच्या घरात डोकावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, हे सगळं वल्लरीनेच तुम्हाला सांगितलं ना. 4 दिवस सासू आली तर जड झाली का तिला, आता कळेल तिला की खरा सासूरवास काय असतो ते. तेव्हा सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात आणि वल्लरीच्या सासूकडे बघायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी मनोजला म्हणते की अहो हल्ली ना सासूबाईंना खूप त्रास होतोय, ते सारखं उठबैस करायला, आपण एक डायनिंग टेबल घेऊन येऊया, हल्ली त्यांचे पाय पण खूप दुखत आहेत. आता तितक्यात दरवाजा वाजायला लागतो. तेव्हा वल्लरी आश्चर्याने म्हणते की इतक्या रात्री कोण आलंय, आणि मनोजला म्हणायला लागते की जा ना, जाऊन बघा ना कोण आलंय. यावर मनोज म्हणतो की जाऊ दे ना, उघडायलाच नको, उद्या सकाळी कोणी विचारलं ना तर सांगेन मी की झोपलो होतो. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, बघा किती जोरात ठोकताय ते दरवाजा, जा तुम्ही आधी उघडा. तेव्हा मनोज जाऊन दरवाजा उघडतो तर समोर वल्लरीची सासू आणि पिंगा गर्ल्स उभ्या असतात. आता वल्लरीची सासू मनोजकडे खूपच रागाने बघायला लागते. तर मनोज आश्चर्याने सर्वांकडे बघायला लागतो आणि तो आश्चर्याने विचारतो की आई तू इथे. आता वल्लरीची सासू तिची बॅग घेऊन आतमध्ये येते आणि रागातच म्हणते की हो, आणि जिवंत, तुझ्या बायकोने तर मैत्रिणींना सांगून परस्पर मला वर पोहोचवायची तयारी केली होती ना.
यावर मनोज त्याच्या आईला म्हणतो की आई अगं तू तिकडे थांबली होतीस ना आणि अचानक तू इथे येऊन वल्लरीवरती का चिडचिड करतेस. तेव्हा मनोजची आई म्हणते की तुला मी बोललेलं दिसतं आणि तुझी बायको काय करते ते दिसत नाही का. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने तिच्या सासूकडे बघायला लागते. तेव्हा तिची सासू म्हणते की असंही खाष्ट सासू म्हणून तिने सगळीकडे माझा प्रचार केला आहेच. आता वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय सासूबाई, मी असं काहीच नाही केलं हो, आणि नेमकं काय झालं हे कुणी मला सांगेल का. यावर वल्लरीची सासू म्हणते की मग मी काय खोटं बोलते का, विचार तुझ्या मैत्रिणींना, वर्षभरात मी मरेन असं भविष्यवाणी त्यांनी सांगितलं होती की नाही. हे ऐकून वल्लरी खूपच शॉक होते. तेव्हा वल्लरीची सासू तिला म्हणते की आता साळसूतपणाचा आव नको आणूस, तू त्यांना सांगितल्याशिवाय का सांगितलं त्यांनी मला असं. तेव्हा श्वेता म्हणते की बघा तिचा काही संबंध नाही आहे, तिला काहीही माहिती नव्हतं यातलं, उगाच तुम्ही तिच्यावरती चिडचिड नका करू. तेव्हा प्रेरणासुद्धा म्हणते की अहो काकी वल्लरीचा खरंच या सगळ्याशी काही संबंध नाही आहे हो. तर तेजासुद्धा म्हणते की आणि जे काही केले ते आम्ही केले, वल्लरीने नाही. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुम्ही हे मला सांगू नका, ही वल्लरी जितकी वरून भोळी दिसते ना तितकी आतल्या गाठीची आहे, मला काही माहिती नाही आहे का. पण मी सुद्धा इंदू आहे, समजलं ना. मला बरोबर माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या नांग्या कशा ठेचायच्या ते. आणि ती वल्लरीला म्हणते की वल्लरी आता तू बघच, मी इथेच राहणार आहे कायमची. नाही तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या ना तर माझंसुद्धा नाव इंदुमती नाही आहे, लक्षात ठेव. हे ऐकून सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. आता वल्लरीची सासू वल्लरीला बाजूला ढकलते आणि स्वतः जाऊन बेडवरती झोपून घेते. आता वल्लरी प्रेरणा, श्वेता, तेजा आणि मिठू समोर येते आणि त्यांना विचारायला लागते की हे सगळं काय चाललंय, कुणी आणि का सांगितलं सासूबाईंना असं, कोणाची आहे ही भविष्यवाणी. यावर कुणी काहीच बोलत नाही. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण आता बाहेर आलेले असतात आणि वल्लरी त्यांना विचारत असते की मी म्हणते की काय गरजच काय होती ही अशी भविष्यवाणी सांगायची, अशी चेष्टा कोणी करतं का मोठ्यांची. यावर प्रेरणा म्हणते अगं चेष्टा नाही, आम्ही तुला मदत करण्याचा प्रयत्न करत होतो गं. यावर वल्लरी म्हणते ही अशी मदत करता तुम्ही मला, कोणी सांगितलं होतं, मी सांगितलं होतं का तुम्हाला माझी मदत करायला, मी मागितली होती का तुमच्याकडे मदत. तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की वल्लू हे बघ त्यांना कशाला काय बोलते, मला नाही वाटत की या सगळ्यांमध्ये यांची काही चूक आहे, कारण आई ज्या पद्धतीने तुला छळते ना तिला कोणीतरी समज देणं गरजेचं होतं. तेव्हा वल्लरी रागात मनोजला म्हणते की तुम्ही मध्ये बोलू नका, थांबा जरा, तुम्हाला माहिती नाही या सगळ्याजणी. आणि रागाने म्हणते की अशी जीवघेणी चेष्टा करायची तुम्हाला काय गरज होती. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ वल्लरी, आम्ही जे काही करत होतो हे सगळं तुझ्यासाठी करत होतो. तेव्हा वल्लरी म्हणते की माझ्यासाठी, मी सांगितलं होतं का माझ्याच घरामध्ये जाऊन भांडण लावायला. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी अगं असं कसं बोलतेस तू, आम्ही मुद्दाम होऊन का सगळं करू हे. तेव्हा वल्लरी म्हणते की का केलं हे मला समजत नाही, पण तुम्ही हे सगळं करून मी सुखात राहणार आहे असं वाटतं का मग तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा तेजासुद्धा रागात वल्लरीला म्हणते अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तुझी सासू बरोबर आहे आणि आम्ही चुकीच्या, म्हणजे ती तुला छळते ते बरोबर आहे आणि आम्ही जे केलं ते चुकीचं, मस्त. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा मला एवढंच कळतं की माझ्या सासूबाई थोड्याशा तापट स्वभावाच्या आहेत, पण अंगठा दुखतोय म्हणून तो कापून टाकावा असं होत नसतं ना. हे बघा माणसं प्रेमाने जिंकायची असतात, प्रेम ना कमवावं लागतं, असं दमदाटी करून धाक दाखवून नाही मिळत ते. तेव्हा मनोज म्हणतो की अगं वल्लू पण तू त्यांना कशाला बोलते, त्यांनी जे काही केलं ते आपल्या सुखासाठी केलं ना. तेव्हा वल्लरी ओरडत म्हणते की नको आहे मला असं सुख, आणि ती रागात सर्वांना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या सासूबाईच्या वाट्याला परत जायचं नाही, मला नाही चालणार हे असं म्हणत ती रागातच तिथून निघून जाते. तेव्हा सर्वजण वल्लरीकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता श्वेता म्हणते की याला म्हणतात ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तर तेजासुद्धा रागात ओरडत म्हणते की नाही बरोबर बोलते ती, काय चुकीचं बोलते, हिच्या आयुष्यात इंटरफेअर करणारा आपण कोण आहे, चालू दे ना तिचं जसं चाललंय तसं, तिची सासू तिला छळते ते तिला चालतंय, मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, आपण बघायचं मस्त, काही फरक नाही पडत असं म्हणत तेजासुद्धा रागातच तिथून निघून जाते. आता तेजाला असं इतकं चिडलेलं पाहून मिठूसुद्धा तेजाच्या पाठी जाते. तर इकडे प्रेरणा मनोजला म्हणायला लागते की भाऊजी सॉरी, ते तेजा खूप चिडली ना. तर मनोज म्हणतो की नाही, वल्लरीने सुद्धा तुमच्याशी असं बोलायला नको होतं. तेव्हा प्रेरणा म्हणते की भाऊजी तुम्ही जा ना वर, वल्लरी खूपच चिडली आहे ना, तेजाकडे आम्ही बघतो. तेव्हा मनोजसुद्धा तिथून निघून जातो. तर इकडे प्रेरणा आणि श्वेता मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.